गोदावरीच्या प्रदूषणाच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे राजेशजी पंडित सर आपल्याबरोबर आहे आणि सातत्यपूर्ण 9 वर्षापासून ते ह्याबाबत लढा देतात आहे। तर आपण जे प्रदूषण आहे गोदावरीचं प्रदूषण असं वाटतंय, म्हणजे प्रशासनाचा दावा आहे गोदावरी एकदम प्रदूषण मुक्त झाली आहे, अधिकारी पाणी पिऊ शकतात, मुख्यमंत्री आले तर ते पाणी पिऊ शकतात असं त्यांचा दावा आहे। पण खरंच गोदावरीचं प्रदूषण मुक्त झालंय का ते सरांकडूनच ऐकलं। प्रदूषण मुक्त तसं आज जर आपण पाहायला गेलो तर झालेलं नाहीये आणि आजही हायकोर्टने जे सांगितलेलं आहे की गोदावरीचं पाणी हे ह्युमन कन्झम्पशनसाठी म्हणजे पिणं स्नान करण्यास हे अनफिट आहे आणि डेंजरस टू हेल्थ आहे असं हायकोर्टने डिक्लेअर केलेलं आहे। इथं बोर्ड लावायला लावलेत सगळीकडे, अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ म्हणून। आता हे प्रदूषण विविध अँगलनी आहे, 3-4 कारणं आहेत त्याची, परंतु सर्वात मोठं जे कारण आहे ते आहे सिवेजचं। आपण जर डायव्हर्ट करतो की हे निर्माल्य वगैरे ते तर आहे, पण ते 1% वगैरे आहे। 90% जे पोल्युशन आहे ते सिवेज आणि सॉलिड वेस्टचं वगैरे आहे। आता सिवेजच्या पोल्युशनला हजारो कोटी रुपये येत आहेत त्या कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 9 STPs नवीन बांधणार आहे असं आणि अद्ययावत STPs बांधणार आहेत, एक्झिस्टिंग STPsना अपग्रेड करणार आहे। टेक्निकल अडचण वेगळी आहे। टेक्निकल अडचण जी आहे ती STP तर प्रॉपर ट्रीट करेल, समजा आपण अश्युम करू ते अद्ययावत होतील आणि ते प्रॉपरली ट्रीट करेल, परंतु आपली जी बेसिक डिमांड आहे, जर आपल्याला पोल्युशन कायमस्वरूपी थांबवायचं असेल तर आपल्याला सिवेजचं ऑडिट करणं हे भाग आहे। सिवेजचं ऑडिट म्हणजे काय का आपण लोकसंख्या किती आहे, सिवेज जनरेट होतं किती आहे, ते प्रॉपरली STPs पर्यंत पोहोचतंय का नाही पोहोचतंय आणि STP मधनं प्रॉपरली ट्रीट होऊन नंतर ते बाहेर पडतंय का नाही पडतंय, हे सगळं सिवेज ऑडिटमध्ये येईल। आणि हे जर पुढच्या 50 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून जर समजा आपण केलं तरच गोदावरीचं प्रदूषण मुक्त होण्यास त्याचा फार मोठा हातभार लागेल। राहिला विषय सॉलिड वेस्टचा वगैरे, तसे सॉलिड वेस्ट हे शेवटी सिटिझन्सवर आणि प्रशासनावर दोघांवरही अवलंबून आहे। तर मग त्याच्यात मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस कॅम्पेन्स प्लस प्रॉपर ट्रीटमेंट ऑफ द सॉलिड वेस्ट ऑल्सो अशा, आणि इंडस्ट्रियल पोल्युशन हा एक थर्ड फॅक्टर आहे त्याच्यामध्ये। इंडस्ट्रियल याच्यामध्ये आता त्यांनी सोल्युशन काढलंय, कारण ते जे प्लेटिंग इंडस्ट्री वगैरे केमिकल जे इंडस्ट्रियल पोल्युशन होत होतं ते आपल्या गोदावरीमध्ये पण डायरेक्टली मिक्स होतंय, चिखली नाला वगैरे सोमेश्वरच्या अपस्ट्रीममध्ये आणि नंदिनीमधनं सुद्धा गोदावरीमध्ये येतं। तर त्याच्यासाठी CETP करायला लावला होता। तर CETPचं टेक्निकल अडचण अशी आली की ते म्हणत होते ट्रीट करून मग कॉर्पोरेशनच्या ह्याच्यात सोडावं, पण कॉर्पोरेशनचे STPs हे मेकॅनिकल ट्रीटमेंटसाठी आहेत, केमिकल ट्रीटमेंटसाठी नाही। उद्या एखाद दिवशी फेल्युअर झालं तर आपले सगळे STPs प्रॉब्लेममध्ये येतील, म्हणून तो कॉम्प्लिकेशन होतं। पण आता ते असं ठरलंय की MIDCच जागा देणार आहे, त्या जागेमध्ये एक तर आपल्या इथे प्रॉब्लेम हा आहे की सातपूर आणि अंबड MIDC मध्ये सिवेज नेटवर्कच नाही आहे। आपल्या इथं तरी कॅरी करायला नेटवर्क आहे, तिथं नेटवर्कच नाही आहे। तर तिथून जे सिवेज जनरेट होतं ते तिथल्या ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये वगैरे जातं डायरेक्टली आणि ते आपल्या नद्यांमध्ये म्हणजे पुढे जाऊन नद्यांमध्ये आपल्या मेन गोदावरीमध्येच येतं। तर त्यांचं MIDCचं नेटवर्क उभं करणे हा सुद्धा एक मेजर टास्क आहे। ते तिथल्या तिथं कलेक्शन करून तिथल्या तिथे ते ट्रीट करणे आणि तिथेच CETP टाकणे असं ते प्लॅनिंग चाललं। प्रश्न असा आहे की मागच्या कुंभमेळ्यामध्येच आपण म्हटलं होतं की जर पाणी गोदावरीचं स्नानायोग्य नसेल तर स्नानावर बंदी आणावी। आता आपणकडे 2 वर्ष आहेत, हजारो कोटी रुपये येत आहेत, तर आपलं शासन प्रशासनाला हे म्हणणं आहे की या कालावधीमध्ये तुम्ही गोदावरीचं पाणी हे पिण्यास स्नानास योग्य करा। गोदावरी मी जेव्हा बोलतोय त्यावेळेला गोदावरी म्हणजे एंटायर कॅचमेंट बोलतोय। गोदावरीचं पाणी त्याच वेळेला पिण्या आणि स्नानास योग्य होऊ शकतं ज्यावेळेला सर्व तिच्या ट्रिब्युटरीज पण पिण्या आणि स्नानास योग्य होते। तर हे आपल्याकडे 2 वर्षाचा अवधी आहे, हजारो कोटी रुपये येत आहेत, तिच्यामुळे येत आहेत, कारण गोदावरीमुळे कुंभ आहे आणि कुंभामुळे पैसे आहे। तर गोदावरी केंद्रस्थानी ठेवून म्हणजे आमच्या चिन्मय उदगीरकरच्या भाषेमध्ये कुंभमेळा हा जर एक मूव्ही पकडला तर मूव्हीची मेन हिरोईन ही गोदावरी। तर गोदावरी जर असेल तर नाशिक आहे, तर कुंभ आहे। आणि आता जे देवंजनी आमचे सहकारी म्हणत होते, पहिलं तर संगम नीट करा,
भारूना पुनर्जीवित करा. या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या आता सगळ्या जनतेचा याच्यात सहभाग गरजेचा आहे. ज्या वेळेला जनता समाज एखादी इच्छा व्यक्त करतो त्यावेळेलाच ते काम होतं. एक 4-5 लोकांनी आम्ही किती 12-15 वर्षापासून प्रयत्न करतो तसं होत नाही. तर जास्तीत जास्त संख्येने या विषयासाठी जोडल्या जा, कारण हा आपल्या नाशिकच्या आता इज्जतीचा सवाल.